नमस्कार, जे जे फूड अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज चला माझ्या किचनमध्ये तुम्हाला बनवून दाखवत आहे मी शेवयाचा उपमा। एक पळी तेल घेतलेलं आहे। दुपारी उशिरा जेवण झालेलं आहे, भूक नव्हती, 3 वाजता जेवण झाले म्हणून म्हणलं आता पाऊस पडत आहे, गरमागरम छान उपमा करावा शेवयाचा, पोट पण भरेल। आणि खिचडी करायची होती पण डाळच भिजू घातलेली नव्हती। आता याची खिचडी पण छान होती डाळी भिजवून काळ्या तिखटाची। चला मी 4 माणसासाठी बनवत आहे। हे रात्रीचं जेवणच आहे आपलं। मी थोडं छान भाजून घेत आहे म्हणजे पटकन शिजल। आपण शेवया भाजून घेतल्या, भाजल्यामुळे खमंग लागते खिचडी। पण शेवया भाजताना एक काळजी घ्यायची, फार पटकन करपतात, हात सारखा चालूच ठेवायचा। माझी स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे थोडी काळजी घेऊन मस्तपैकी अशा शेवया भाजलेल्या आहेत। ही स्टीलची कढई फारच गरम होती। मी 1 बुंदली तेल ह्याला टाकलेलं आहे। तर मी 3 बुंदल्या टाकले, बस झालं, जास्त पण नको। मी मोहरी टाकायले, जिरे टाकायले, जिरे मोहरी तर जळायला लागली की बघा छानपैकी कढीपाला टाकून द्यायचा। हिरवी मिरची कट केलेली टाकायले, थोडंसं हलवून घ्यायले। त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकायले मी। शेवयाला मीठ असतं म्हणून प्रमाणात मीठ टाकायचं शेवया करताना। काय असतं, शेवयात मीठ आहे, आपण घरच्या शेवयात मीठ आणि गव्हाच्या सोजीच्याच केलेल्या शेवया आहेत, ह्या थोड्याशा जाड करून घेतल्यात। आम्ही उपम्याला आणि खिचडीला जाड शेवया वापरतो आणि छोट्या शेवया खिरीला किंवा गोड भाताला। आता याला चांगल्या पद्धतीनं कांदा भाजला थोडा की टोमॅटो चांगलं मऊ करून घेते। थोडा लालसर झाला की मी टोमॅटो टाकायले, तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू। त्याच्यात डाळवे टाकायले मी, इच्छा तुमची आवडत असेल तर टाका तुम्ही। शेंगदाणे, त्याच्यात मी टाकायले हळद, माझ्या लेकरांना आवडते, तुम्हाला आवडत असेल तर टाका। मॅगी मसाल्याची पुडी 1 टाकायली मी। टोमॅटो ते टाकल्यावर गरज नाही पण त्यांना आवडते। मी मला करायल्यावर एकटीसाठी नसते टाकत। आणि मी आता ह्याच्यात टाकणार आहे पाणी अंदाजे। तुम्हाला अंदाज जर कळत नसेल तर 1 पट शेवया असेल तर डबल पाणी टाकायचं, भातासारखंच। पाणी गरम थोडं शिल्लक ठेवायचं, लागलं तर टाकायला। हे बघा आता मी याच्यात हे टाकून द्यायला लागले। थोडी कोथिंबीर पण टाकायला लागले। आणि मी आता हे झाकून ठेवायले थोडं। मी कमी गॅसवर थोडं झाकून ठेवायले 10 मिनिट। बघा
आपलं सुंदर अशी शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. हे बघा, तेवढ्याच पाण्यात मी उगी अर्धी वाटी टाकलं पाणी. तुम्हाला आवडत असं तर तुम्ही याच्यात झाकून ठेवलं आणि तर याच्यात काजू वगैरे टाकले तरी चालतील, तुमची चॉईस. बस चला तर मग खाऊन बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा बरं.